संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या एका स्मरणाने पवित्र होतं, तो परमात्मा साक्षात श्रीकृष्ण स्वतः कुणाचा जप करतो. सृष्टीचा कण न कण ज्या हरीच्या नावाने स्पंदित होतो, तो हरी स्वतः कुणासमोर हात जोडतो. कल्पना करा, एक दैवी सोनेरी प्रकाश अवकाशात पसरला आहे आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण अत्यंत आदरयुक्त आणि प्रेमाच्या नजरेने राधेकडे पाहत आहेत. जणू काही ते स्वतःच भक्तीच्या या सर्वोच्च रूपाला, राधेला वंदन करत आहेत. नमस्कार, मी राधिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या श्रद्धेशी जोडलेला आहे. विषय आहे राधे राधे का म्हणतात आणि भक्तीची ताकद नक्की काय आहे. तुम्ही कधी विचार केलाय, आपण कृष्ण राधा असं म्हणण्याऐवजी नेहमी राधाकृष्ण का म्हणतो? भगवंत तर कृष्ण आहे, मग राधेचं नाव आधी का? याचं उत्तर दडलंय भक्तीच्या व्याख्येत. जग कृष्णाला पूजते, पण कृष्ण भक्तीला पूजतो. देव मोठा आहे यात शंकाच नाही, पण भक्ती ही साक्षात भगवंतापेक्षाही मोठी असते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे समर्पित होता, तेव्हा देवही तुमच्या प्रेमाचा ऋणी होतो. राधेचं प्रेम हे त्या समर्पणाची सर्वोच्च पायरी आहे. तिथे मागणे काहीच नाही, फक्त असणे आणि देणे आहे. म्हणूनच आपण राधे राधे असं म्हणून त्या भक्तीला वंदन करतो, जिला मिळवण्यासाठी भगवान कृष्ण स्वतः असूसलेले असतात. तो साक्षात ईश्वर असूनही राधेच्या प्रेमापुढे नतमस्तक होतो. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. आजच्या या धावपळीच्या जगात आपण पूजा करतो, जप करतो, पण त्यात राधेसारखा अनन्य भाव किती असतो? जिथे विश्वास अढळ असतो आणि समर्पण पूर्ण असते. लक्षात ठेवा, भगवंत महान आहे, पण लक्षात ठेवा, तुमची भक्ती त्यालाही तुमच्यासमोर ऋणी बनवू शकते. म्हणून भगवंताला शोधण्यापेक्षा आधी स्वतःमध्ये राधेसारखी भक्ती जागृत करा. तुमच्या मनात भक्ती आणि समर्पणाबद्दल काय विचार आहेत? तुम्हाला राधे राधे म्हणताना नक्की काय जाणवतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे. ऐकत रहा. मी राधिका. राधे राधे.